ते सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी गांधी जे स्वतः कॅम्ब्रिज सारख्या विद्यापीठातून शिकून प्रगल्भपणे समता, बंधुता आणि एकता या देशात नांदावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि अशा नेत्याच्या काही आरक्षणाविषयी केलेल्या भाष्यावरती त्याचा विपर्यास करून महायुतीतील हे 8वी नापास नेते काही अपशब्द बरळतात। विशेषतः तो संजय गायकवाड हा नेहमीच अशा बेताल वक्तव्य करण्यासाठी माहीर आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री स्वतः जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात। या गोष्टीचा जितका निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे, परंतु या असल्या महायुतीतल्या सर्व वाचाळवीरांना त्वरित अटक व्हावी व त्यांना सदस्यत्व रद्द करावं अशीच या ठिकाणी काँग्रेस पुरंदर काँग्रेस कमिटीच्या वतीने व पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करून आशा व्यक्त करू की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल। जय हिंद, जय भारत। राहुलजी गांधी यांच्या संदर्भात मिंदे गटाचे आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि भाजपचे दुसरे एक माजी खासदार का विद्यमान खासदार मला माहीत नाही, त्यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे। संजय गायकवाड काय म्हणाले, त्यांची जीप थाटत त्याला मी 11 लाख रुपयाचं बक्षीस देतो। अरे त्याला म्हणाव तू मिंदे गद्दार, तू स्वतः जीप छाट ना, दुसऱ्याला काय छाटायला तो 11 लाख रुपयाचं बक्षीस देऊन तू यात दम येतर तू समोर आहे आणि राहुल गांधी जीप छाटून दाखव। आम्ही काँग्रेस कार्यकर्ते तुझ्या घरात घुसून तुला नाहीच उघडानागडा केला तर काँग्रेसची अवलाद सांगणार नाही। आणि दुसरे एक खासदार अनिल बोंडे काय म्हणतात, जिभेला चटके दिले पाहिजेत। अरे तुम्ही या जिभेला चटके द्या, मग बघा काय होतं त्याचे परिणाम। अख्खा महाराष्ट्र नाही भारत देशामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करायची। मेन जे विषय आहेत महागाई, बेरोजगारी